नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत वेळोवेळी घर बसल्या या ठिकाणी नक्कीच मिळून जातील. तर मंडळी, हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्यांना कृपया विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत या ठिकाणी 1 एकर 5 गुंठेची जागा आहे वाडी वस्तीमध्ये आणि वाडी वस्तीच्या बाजूला असलेली अशी ही पूर्ण जागा 1 एकर 5 गुंठेची जागा आहे. टोटली 45 गुंठेचा हा प्लॉट आहे. सिंगल मालक आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली जागा आहे. महत्त्वाचं म्हणजे 7/12ला फक्त एकच नाव आहे. कोणतीही अडचण नाही आहे जागा परचेस करण्यासाठी. अगदी तुम्ही लगेच ही जागा विकत घेऊ शकता, कारण या ठिकाणी 7/12 क्लिअर आहे, नकाशा क्लिअर आहे, जागा रिसेल प्लॉट आहे आणि वर्ग 1चा 7/12 आहे आणि रिजनेबल किमतीमध्ये. म्हणजे या ठिकाणी या जागेची किंमत 10 लाख रुपये एकर सांगतोय मालक, पण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मी जागेची किंमत ही कमी करून देणार आहे. तुम्हाला 10 लाख जरी मालकाने या ठिकाणी किंमत सांगितले तरी नक्कीच तुम्हाला या जागेची किंमत या ठिकाणी कमी होईल अशी अपेक्षा आहे आपल्याला या ठिकाणी. तर नक्कीच कमी करून देऊ आपण तुम्हाला जागेची किंमत. तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चांगली जागा आहे, मातीचा प्लॉट आहे, आजूबाजूचा परिसर चांगला आहे, वाडी वस्ती चांगली आहे, मराठा समाज आणि कुणबी समाजाची वस्ती आहे बाजूला. पूर्ण प्लॉट हा प्लेन टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे, कारण आपल्या प्लॉटला जो रोड आहे तो लाल मातीचा दिसतोय, पण तो रोड डांबरी आहे, अधिकृत रस्ता आहे. ह्या इलेक्शननंतर तो रोड या ठिकाणी डांबरी रोड होणार आहे, त्याचं काम चालू होणार आहे. आता पाऊस चालू होता, आता पाऊस गेलेला आहे. पाऊस गेल्या गेल्या या रस्त्याचं काम या ठिकाणी हमखास 100% होणार आहे. अधिकृत डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे. जिल्हा परिषदेला नोंद असलेला हा रस्ता आहे आणि त्या डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. प्लॉट अमेझिंग आहे, वाडी वस्तीमध्ये आहे, आजूबाजूला वस्ती आहे. यामुळं ह्या ठिकाणी तुम्ही घर बांधू शकता, राहू शकता, कोणती अडचण नाही आहे. आजूबाजूला वाहती नदी आहे, मोठं पाणी आहे नदीला, त्याच्यामुळं नदीचं पाणी असल्यामुळं या ठिकाणी आजूबाजूला कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं. या गावामध्ये पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे. पाणी मोठ्या प्रमाणात या गावामध्ये उपलब्ध आहे. मोठीच्या मोठी वाहती नदी या ठिकाणी उपलब्ध आहे या गावामध्ये. त्याच्यामुळं पाणी हा विषय या ठिकाणी काही अडचणीचा विषय नाही आहे. पाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या शेजारीच पोल आलेला आहे लाईटचा, तिथून तुम्ही लाईट कनेक्शन घेऊ शकता, सर्व्हिस लाईन घेऊ शकता. लाईटचं काही टेन्शन नाही आहे. तिसरी गोष्ट, रस्त्याचं तुम्हाला पहिलं सांगितलं मी, तो रोड अधिकृत आहे. हा रस्ता जो दिसतो आहे हा अधिकृत शासनमान्य रोड आहे आणि तो डांबरी रोड आहे. ह्या इलेक्शननंतर हा रस्ता हमखास होईल, त्याची काही अडचण नाही आहे आणि अधिकृत रस्ता आहे. कोणीही या रस्त्याची अडचण आणू शकत नाही. आणि हा रोड आता चालू आहे, चालू सध्या स्थितीत चालू आहे आणि पूर्ण रस्त्याला टचमध्ये असलेली ही जागा आहे. तर नक्कीच मंडळी, अधिकृत रस्त्याला टचमध्ये असलेली ही जमीन आहे. तर वेळ घालवू नका, जागा चांगली आहे. घर बांधण्यासाठी तुमच्या रिटायरमेंट लाईफनंतर एखादा फार्म हाऊस तुम्हाला बांधायचं आहे, एक शेतघर बांधायचं आहे आणि शेतीची लागवड करायची असेल, काजू बागाय शेती, आंबा बागाय शेती याची लागवड तुम्हाला करायची असेल, त्यासाठी उपयोगी अशी जमीन आहे. या ठिकाणी 1 गुंठ्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि उरलेल्या प्लेसमध्ये तुम्ही झाडांची लागवड करू शकता. आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू, आवळा, जांभूळ, सागवण, चंदन, पायसेची लागवड करू शकता. या ठिकाणी जायफळ, काळी मिरी, दालचिनी अशा वेगवेगळ्या मसाल्याची लागवड सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लागवड तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता. आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे. तसेच
या गावामध्ये शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी शिक्षण असेल, मोठ्या मुलांसाठी शिक्षण असेल, ते या ठिकाणी अवेलेबल आहे. स्कूल, कॉलेजेस आहेत, तसेच दवाखाना, किराणा मालाचं दुकान, पिठाची गिरण, ह्या सर्व सोयी या आपल्या गावामध्ये अवेलेबल आहेत. तसेच आजूबाजूला फळबागायत शेती केलेले मोठमोठे प्लॉट आहेत. म्हणजे आर्थिक उत्पन्न देणारी फळबागायत शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता. चांगला आर्थिक उत्पन्न या प्लॉटमधून घेऊ शकता. तुम्ही फळबागायत शेती करू शकता. आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनसुद्धा जवळपास आहे. 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. मुख्य बाजारपेठ 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तसेच पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला 5 ते 6 तास नक्कीच लागू शकतात या ठिकाणी तुमच्या कारने पोहोचण्यासाठी. तसेच इतर तुम्हाला सांगली, सातारा या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला 3 ते 4 तास नक्कीच लागू शकतात. तर मंडळी, आपण गावाकडे कोकणी घर बांधताय, तुम्ही एखादा फार्म हाऊस बांधताय तर त्यासाठी ही उपयोगी जागा आहे. वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या. आजपासून या जागेची बुकिंग आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहे. तर नक्कीच मंडळी, लवकरात लवकर जो कॉल करेल आणि त्याला ही जागा नक्कीच दिली जाईल. तसेच टोकन रक्कम देऊन ही जागा बुक करू शकता तुम्ही. ऑनलाईन बुकिंगसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. पूर्ण विश्वासाने या ठिकाणी 7/12 तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो. तर मंडळी, हा जो यूट्यूब चॅनल आहे तो पूर्ण व्हेरीफाय आहे. पूर्ण ॲड्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेला आहे, माझा पत्ता दिलेला आहे आणि पूर्ण